नमस्कार. मी शैलेंद्र तनपुरे, सल्लागार संपादक देशदूत. देशदूत मीडिया ग्रुप आणि क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमानं आपण एक अभिनव असा उपक्रम सुरू करीत आहोत. कालच विजयादशमी झाली. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं आपण हिंदू संस्कृतीत मानतो. आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त असल्यामुळे या दिवशी काहीतरी चांगलं सुरू करावं असंही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्या पावलावर पाऊल ठेवून क्रेडाई मेट्रो नाशिक आणि देशदूत तर्फे ही एक पॉडकास्ट मालिका आपण सुरू करीत आहोत. क्रेडाई नाशिक मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष गौरव ठक्कर आणि सेक्रेटरी तुषार संकलेचा हे दोघं आज इथं आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि असं पॉडकास्ट करण्यामागे यांचा काय विचार होता, काय थॉट होता आणि मेन कन्सेप्ट काय आहे, हे काय सुरू करायचं, हे आपण आज त्या दोघांकडून जाणून घेणार आहोत. मी गौरवजींना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. तत्पूर्वी मला आपल्याला सांगायला आवडेल की गौरवजी आणि तुषारजी दोघंही आज 38व्या क्रेडाईच्या मालिकेचे मानकरी असले तरी त्या दोघांचेही वडील म्हणजे जितूबाई ठक्कर आणि विजय संकलीचे हे दोघंही पास्ट प्रेसिडेंट राहिलेले आहेत क्रेडाईचे. आणि एक बांधकाम व्यवसायातली लिगसी म्हणून आज त्यांच्याकडे आपण पाहतो आहोत. त्यानिमित्तानं यांचे जे कन्सेप्ट आहेत जे त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं त्यांच्याकडे आलेले आहेत, तर आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आहे हे पॉडकास्ट. सर्वप्रथम मित्रांनो, मी देशदूत मीडिया हाऊसचा खूप खूप आभारी आहे की आमच्या क्रेडाई नाशिक मेट्रो 25-27च्या टीमची ही जी कॉन्सेप्ट आहे की आपण एक पॉडकास्ट सिरीज चालू करूया, याला आपण इमिडिएटली होकार देऊन ही होस्ट आणि होस्ट पेक्षा हे मॉडरेट करण्याचं आपण प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलं. तनपुरेजी, असं आहे की जसं आपण म्हटलात की आमचे वडील पण क्रेडाईचे प्रेसिडेंट होते, पास्ट प्रेसिडेंट आहेत. त्यांनी वे बॅक इन 1988 क्रेडाई धेन प्रमोटर बिल्डर असोसिएशन ऑफ नाशिक असं सुरू केलं होतं. आमच्याकडे प्रत्येक 2 वर्षांनी प्रेसिडेंट ही टर्म चेंज होते आणि नवीन प्रेसिडेंट येतात. जेव्हा नवीन प्रेसिडेंट येतात तर प्रत्येक टर्मला आता वी हॅव ऑल्सो बीन अ पार्ट ऑफ अ लॉट ऑफ टर्म्स इन द पास्ट. जेव्हा आज मी प्रेसिडेंट या पदावर जरी असलो तरी मागच्या बऱ्याचशा टीम मध्ये आय बीन अ पार्ट, आणि प्रत्येक टीम मध्ये प्रत्येक टर्म मध्ये आमचा प्रयत्न असतं की नेक्स्ट टर्म मध्ये आपण काहीतरी बेटर करू. जसं आपण मुलांकडनं पण अपेक्षा करतो की 10वीला मार्क आले त्याच्यापेक्षा 12वीला जास्त आले पाहिजे, तर तसं प्रत्येक टर्मला काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, काहीतरी अजून चांगलं हे करावं, असं हे प्रत्येक टर्म मध्ये आमचं थॉट प्रोसेस असतो. ही टर्म जेव्हा सुरू झाली तेव्हा 25-27 ची ही टर्म, आणि ऑफलेट जर आपण बघितलं असेल अ लॉट ऑफ पॉडकास्टर्स आर टेकिंग बर्थ. आणि त्यात मला वाटतं की या वर्षातलं सर्वात मोठा पॉडकास्ट जो आपण बघितला असेल तर तो विजय माल्यांचा बघितला असेल की जो घेण्यात आला. त्याच्यानंतर निखिल कामतनी ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचा पॉडकास्ट घेतला. मग असे हे काही पॉडकास्ट झाल्यानंतर ना एक असं हे झालं की फॅड झालं की पॉडकास्ट असले पाहिजे. तर आपण हे सिरीज ऑफ पॉडकास्ट, ज्याला आपण संवाद कट्टा असं नाव दिलेलं आहे, तर क्रेडाई देशदूत संवाद कट्टा असं ही आपली जी उपक्रम आहे जॉईंटली. तर दिस इज नॉट टू जस्ट की एक ही जे फॅड चाललंय त्याच्यामध्ये आपलं पण एक पॉडकास्ट असावा. हे सगळे पॉडकास्ट ऐकताना आणि आपण वेगवेगळ्या लोकांचे जेव्हा पॉडकास्ट ऐकतो तर खूप सारे थॉट्स आणि खूप सारे आयडियाज असतात जे आपल्या नाशिककरांकडे आणि विशेषतः आमच्या क्रीडा मेंबर्सकडे आहे. हे आम्ही नेहमी म्हणतो की आपल्याला बाहेर लर्निंगला जायची गरज नाहीये. बेस्ट प्रॅक्टिसेस आर डन बाय आवर मेंबर्स. कोणाचं काय चांगलं असतं तर कोणाचं काय, somebody does construction very skillfully, somebody does marketing very skillfully, somebody has his administrative hold very firm in the organization. तर हा जर पूल ऑफ टॅलेंट आपल्याच 500-700 मेंबर्स कडे आहे तर वाय नॉट रेकॉर्ड दिस अँड ब्रिंग इट आउट इन पब्लिक,
की कोण काय करतंय, कोणाचे काय विजन आहेत नाशिक बद्दल, कोणाचं काय विजन आहे रिअल इस्टेट बद्दल. आणि हे जेव्हा थॉट मी टीम बरोबर शेअर केलं, तर एव्हरीबडी इन द टीम वॉज ऑल्सो एक्साइटेड अँड इमिडिएटली गेव सपोर्ट टू दिस, की नाही आपण हे करायला हवं. करायला. दॅट इज हाऊ वी आर हिअर टुडे. आणि मला खूप आनंद होतोय की आपण या पॉडकास्ट सिरीजची सुरुवात करतोय. आणि विशेष म्हणजे आपण जे आम्हाला सपोर्ट केलं, की आपण फक्त याला पॉडकास्ट न ठेवता वी विल टेक इट, वी विल expand it and cover it in the print media मीडिया also. ऑल्सो. So I think this adds on to the value, commitment and the idea. आमची जी असं होतं की आमची आयडिया करेक्ट आहे याचं आम्हाला जे आहे सर्टिफिकेट मिळालं. येस. आणि तुम्ही जे आम्हाला प्रिंट मीडिया पण त्याला पुढे घेऊन जायला हे केलं. तर मी आज सिन्स वी आर स्टार्टिंग, मी फक्त आमच्या जे क्रीडाचे मेंबर्स आहेत त्यांना खास सांगतो की दिस पॉडकास्ट सिरीज इज फॉर यू. सो इट इज बाय क्रीडाय फॉर क्रीडाय विथ देशदूत. येस. आणि या सिरीज मध्ये लेट्स होप की आपल्याला जास्तीत जास्त एज्युकेशन लोकांकडनं, विचार लोकांचे ऐकायला मिळतील आणि त्याच्यावरून काहीतरी शिकायला मिळेल. येस. धन्यवाद गौरवजी. मी पण असं म्हणेन की या पॉडकास्ट सिरीज साठी तुम्ही देशदूतची निवड केल्याबद्दल आम्ही विशेष आभारी आहोत. तुषार, काय कन्सेप्ट मध्ये आणखी काय ऍडिशन तुला करावं असं वाटेल का, की आपण हे करतो आहोत आणि फॉर द मेंबर्स अँड विथ द मेंबर्स आपण गौरवजींनी सांगितलं ना, यात आणखी काय ऍडिशन तुला करायची इच्छा आहे? तनपुरेजी नमस्कार. ह्या पूर्ण सेगमेंट ऑफ पॉडकास्ट मध्ये ज्या दिवशी पहिला विचार आला, त्याच्यात गौरवनी आता जे सांगितलं की आम्ही सर्व मेंबर्सकडे काही ना काही एक वेगळी कल्पना आहे, काही नॉलेज आहे जे शेअर होऊ शकतात. याला फक्त इलॉबरेट करायचं म्हटल्यानंतर खूप लोक आज फक्त रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज पुरते मर्यादित नाहीये. काही प्लॉटिंग करतात, काही फक्त कमर्शियल डेव्हलपमेंट करतात, काही ॲग्रिकल्चर मध्ये काम करतायत, ॲग्रिकल्चर प्लॉटिंग मध्ये काम करतायत. असे बरेच सेगमेंट आहे. वेअर हाऊसिंग आहे, रिडेव्हलपमेंट हो, आलंय आता. रिडेव्हलपमेंट आता खूप Very. जोरात आहे नाशिकला. आणि अशा सगळ्या पॅरामीटर्स मध्ये जे डिफरंट ॲसेट क्लासेस डेव्हलप व्हायला सुरुवात झाली, त्याच्या संदर्भातलं बरंच नॉलेज आमच्याच मेंबरकडे, आमच्याच क्रेडाईमध्ये आहे. आणि हे आमच्या क्रेडाईपर्यंत तर पोहोचवायचंच आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही. पण हे सगळे थॉट्स ज्या वेळेस मार्केटमध्ये सुद्धा पेनिट्रेट होतात, तर लोकांना हा जो दृष्टिकोन आहे की फक्त आपल्याकडे प्रॉपर्टी म्हणजे इथे रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट होऊ शकते, तिथपर्यंत मर्यादित न राहता बरेच ऑप्शन आज ओपन झालेले आहे, ह्याच्याकडे लोकांचं लक्ष जाईल. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की बरेच प्रश्न असे असतात ज्या प्रश्नाला उत्तर माणूस शोधत असतो, कधी ॲडव्होकेटकडे जाऊन, कधी चार्टर्ड अकाउंटंट्सकडे जाऊन. पण आम्ही ज्या वेळेस काम करतो ॲज अ बिझनेसमॅन, ॲज अ डेव्हलपर, तर आम्ही या सगळ्या पॅरामीटर्स मध्ये जातो. आम्ही कॉर्पोरेशनला प्लॅन सँक्शन करायलाही जातो, आम्ही कलेक्टर ऑफिसला एनए करायलाही जातो. असे बरेच कामं असतात, मंत्रालयापासून तर फायनान्स पर्यंत. आणि हे सगळे नॉलेजेबल लोक आमच्या क्रेडाईमध्ये कुठे ना कुठे ते एक्सपर्टीज आहे. हे नॉलेज सुद्धा लोकांपर्यंत पोहोचायला ह्या पॉडकास्टद्वारे मदत होईल, अशी ही एक संकल्पना घेऊन क्रेडाई आणि देशदूत आज बरोबर आपण आलोय. तर आय थिंक अँड आय ऑल्सो अपील ऑल द मेंबर्स की त्यांनी पण या पॉडकास्ट मध्ये सहभाग व्हावं आणि इव्हन नाशिककरांनी या पॉडकास्टचा आनंद घ्यावा आणि नॉलेज गेन करावं. धन्यवाद गौरव आणि तुषार. एक अतिशय वेगळ्या पातळीवर आपण हा पॉडकास्ट नेत आहोत, आपल्या लक्षात आलंच असेल. आणि केवळ क्रेडाईचे मेंबर्सचं एक्सपर्टाईज आणि त्यांनी आज पण जे केलं ते आहेच नाही, पण तत्पूर्वी जसं आता गौरवनी सांगितलं की 38 वर्षापूर्वी प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन स्थापन झाली. आणि आपणा सर्वांना मला सांगायला आवडेल की क्रेडाई नॅशनलची खरी मूळ संकल्पना ही जितूबाई असतील, रामेश्वर भाऊ असतील आणि त्या काळातले नेमिचंद भाई असतील यांनी सुरू केलं. आणि त्या काळात असा एक विचार असणं आणि बांधकाम व्यवसायाला एक प्रतिष्ठा मिळणं आणि ती पारदर्शीपणे लोकांपर्यंत जाणं, कारण की तो काळ थोडासा वेगळा होता. आणि फक्त बिल्डर आणि बिल्डर म्हटलं की एक असूया असायची किंवा हे सगळे काहीतरी वेगळेच लोक आहेत. त्या काळापासून तर आजच्या रिअल इस्टेट पर्यंत आता त्याच्या सगळ्या कन्सेप्टही चेंज झाल्यात आपल्या. तर ह्या काळापर्यंत क्रेडाई म्हणा किंवा बांधकाम व्यवसाय कसे आले,
20 मेंबर्स पासून आज 550 मेंबर्स पर्यंत आपण कसे आलो, सगळ्या लोकांना आपण कसं जोडून घेतलं आणि नाशिकची जशी डेव्हलपमेंट होत गेली त्या डेव्हलपमेंटचा एक साक्षीदार म्हणून, एक स्टेक होल्डर म्हणून क्रेडा ही कशी पुढे येत गेली या इतिहासाचं एक शब्दांकन करणं, एक लोकांपर्यंत पोहोचवणं आणि नाशिकच्या विकासाचा एक महत्वाचा पार्ट म्हणून, साक्षीदार म्हणून क्रेडा ही नाशिक मेट्रो ही कशी पुढे आलेली आहे, याचाही एक धांडोळा आपण या सगळ्या पॉडकास्ट मधून घेणार आहोत. या निमित्तानं बिल्डरांची क्रेडा ही संस्था असली तरी ते एक अगदी हाडाचे नाशिककर आहेत आणि नाशिकच्या विकासासाठी त्यांनी काय काय कल्पना यापूर्वी राबवल्या आहेत, त्या कशा लोकांपर्यंत गेल्या आहेत, नाशिककरांचं जीवन अधिक सुखकर कसं व्हावं, ते अधिक चांगलं कसं व्हावं आणि त्यांच्या जीवनमानात अतिशय क्वालिटी सुधारणा कशा व्हाव्यात, हा एक विचार सुद्धा यामध्ये होतात. आपण जसजशा एकेकांच्या मुलाखती घेत जाऊ पॉडकास्ट मध्ये, त्यानुसार हे जे सगळं उलगडणं आहे ते लोकांपर्यंत येत जाईल आणि मला निश्चित खात्री आहे की हा पॉडकास्ट एक अतिशय उत्तम पद्धतीनं लोक स्वीकारतील आणि या निमित्तानं क्रीडाही असेल, देशदूत असेल, याच्या संयुक्त उपक्रमाला चांगला सहकार्य मिळेल, सपोर्ट मिळेल. नमस्कार, धन्यवाद.